ते चांगली म्हणण्याची पद्धत आहे की एखाद्या वेळेस कोणाचा कीर्तन गावाला असेल, कुठे गेलता हो? अहो काल आमची सेवा होती तिकडे गेलो होतो. हे शब्द वापरणं सोपं आहे, पण ते पथ्य पाळणं एवढं सोपं नाही. ते शब्द सोपा वाटते सेवा, पण सेवा शब्द इतका सोपा नाही. नामामने सेवा करणे हे कठीण, त्याने व्हावे जाणं सावधान. लक्षात ठेवा, सेवा म्हणजे सोपं नसते. सेवा करणं म्हणजे जीवावरची गोळी आहे. हे नामदेवाचाच प्रमाण आहे. नामामने सेवा करणे हे कठीण, कारण सेवा करणाऱ्याला स्वतंत्र अस्तित्व राहत नाही. स्वतःला दास म्हणून घेणाऱ्याला स्वतःची ओळख राहत नाही. जनाबाईंनी कुठंच स्वतःचं स्वतंत्र नाम उल्लेख केला नाही. म्हणे नाम याची जनी. स्वतःला त्याचं त्या ठिकाणी नाव शिल्लक राहत नाही. जिथं मुरवावं लागतं सगळं, ज्याचा दास झालेलो आहे त्याच्या त्या ठिकाणी सेवेमध्ये संपूर्ण आयुष्य वेचावं लागतं. दास म्हणजे जणू जिवंत असून मेल्यात जमा, असं व्यास महर्षी म्हणतात. जिवंतोपी मृतपंचत व्यासेन परिकीर्तितः दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवकः. हे लक्षात ठेवा. व्यास महर्षी म्हणतात 5 जण जिवंत असून मेल्यात जमा आहेत. जिवंतोपी मृतपंचत, हे जिवंत असून 5 जण मेल्यात जमा आहे. कोण कोण? दरिद्रो, दरिद्री मनुष्य जिवंत असून मेल्यात जमा. समोर एखादी वस्तूची गरज आहे, घेण्याची इच्छा आहे, पण दरिद्री असल्यामुळे घेऊ शकत नाही, जिवंत असून मेल्यात जमा. व्याधितो, व्याधीग्रस्त मनुष्य जिवंत असून मेल्यात जमा. समोर गुलाबजामुन वाढले तर डॉक्टरनं सांगितलं नुसतं साखरकडे बघितलं तरी तुम्ही मरतात, जिवंत असून मेल्यात जमा आहे. किंवा त्याच्या पुढे त्याच्या घरात जन केले, त्याच्या समोरचा माणूस 10 गुलाबजामुन खाले आणि घेऊन ताक पेत बसले, काय करा होता, जिवंत असून मेल्यात जमा. व्याधी तो प्रवासी, प्रवास करणारा मनुष्य, कारण कवा कोणत्या गाडीचं काय होईल काही सांगता येत नाही, म्हणून मुक्कामाला पोहोचेपर्यंत त्याचा भरोसा नसल्यामुळं प्रवासी. आणि मूर्ख, मूर्ख मनुष्य, कारण एखादा जन्माला मनुष्य देहासारखे आला पण त्याची बुद्धीच त्या ठिकाणी वेडा असेल, काय त्याला कळत नाही, काही नाही, जनावराप्रमाणे असल्यामुळे तोही जिवंत असून मेल्यात जमा आहे. आणि दास, सेवा करणारा मनुष्य, ज्याला स्वतंत्र अस्तित्व राहत नाही, म्हणून नित्य सेवक हा, तो सुद्धा जिवंत असून मेल्यात जमा आहे. म्हणून सेवा करणं एवढं सोपं नाहीये.